नमस्कार. आचार्य 19 FM सर्वांचे मनपूर्वक स्वागत. श्यामच्या या पुस्तकातील कथांचे वाचन करत आहोत. मी श्रीराम मंजिरे. आईचा शेवटचा आजार ही कथा सादर करत आहे. श्याम आजारी पडला. अंगात तापही होता. डोळे मिटून पडला होता. श्याम पाय चेपू का? गोविंदाने विचारले. नको, माझे पाय चेपून काय होणार? माझी सेवा नको करायला. तुम्ही आपापली कामे करा. त्या मोहन पाटलांचा टाका लवकर मिळून घ्या. जा, माझ्याजवळ बसून काय होणार? रामराम म्हणत मी शांत पडून राहीन, श्याम म्हणाला. श्याम, कोणी आजारी पडले तर आपण जातो. आपल्या आश्रमातील कोणी आजारी पडला तर त्यांच्याजवळ नको का बसायला? रामाने विचारले. अरे, इतका का मी आजारी आहे? तुमचे माझ्यावर प्रेम आहे. मी कितीही जेवलो तरी पोटभर जेवलो असे तुम्हाला वाटत नाही. मी बरा असलो तरी बरा आहे असे वाटत नाही. मी आजारी नसलो तरी तुम्ही आजारी पडा. वेड्यात काही बाबतीत झाला तर बसा जवळ. तुम्ही कामाला गेलात तरच मला बरे वाटेल. गोविंदा, जा तू. राम, तूही पिंजायला जा. श्यामच्या निक्षून सांगण्यामुळे सारे गेले. सायंकाळी श्यामला जरा बरे वाटले होते. अंथरुणात बसून तो सूत कातीत होता. तोंडाने पुढील गोड श्लोक म्हणत होता. सुचो रुचो ना तुझ विण काही, जडो सदा जीव तुझ्याच पायी. तुझाच लागो मज एक छंद, मुखात गोविंद हरे मुकुंद. तुझाच लागो मज एक नाद, सरोत सारेच वितंडवाद. तुझा असो प्रेमळ एक बंध, मुखात गोविंद हरे मुकुंद. काय रे, आताच आलात? श्यामने विचारले. तुम्ही रात्री सांगणार का गोष्ट? एका लहान मुलाने विचारले. हो, सांगेन, तुम्ही या, श्याम म्हणाला. पहा, तुम्हाला छान छान दगड आणले आहेत. आम्ही त्या टेकडीवर फिराव्यास गेलो होतो, एक मुलगा म्हणाला व त्याने ते दगड श्यामजवळ ठेवले. खरेच किती सुंदर आहे ते. या, आपण त्याची चित्रे करू. मी पोपट करतो हां, असे म्हणून श्याम त्या खड्यांचा पोपट करू लागला. मुले एक एक खडा देत होती. आता चोचीला लाल रंगाचा खडा हवा, लहानसा. श्याम म्हणाला. हा घ्या, हा पहा चांगला आहे का? एक मुलगा म्हणाला. श्यामने तो खडा लावला व सुंदर राघू तयार झाला. आता मोर बनवा, मोर. दुसरा एक मुलगा म्हणाला. तुम्हीच बनवा मोर. श्याम म्हणाला. आम्हाला चांगला येत नाही. तो म्हणाला. पण आता तुम्ही घरी जा, लवकर जेवून घ्या. श्यामने सांगितले. चला रे, जेवण करून येऊ. एक मोठा समजूतदार मुलगा बोलला व ती पाखरे उडून गेली. श्याम या नाना रंगाच्या खड्ड्यांकडे पाहत बसला. या लहान खड्ड्यात किती सौंदर्य देवाने उठले आहे असा विचार मनात येऊन तो या खड्ड्यांना हृदयाशी धरीत होता. जणू सौंदर्य सागर परमात्म्याचेच त्या मूर्ती. भक्ताला जिकडे तिकडे ईश्वराच्या मूर्ती दिसतात याचा अल्प अनुभव याला येत होता. एक प्रकारची कोमलता त्यांच्या मुखावर शोभत होती. गोविंदा, राम, नामदेव सारे त्यांच्याजवळ आले. श्याम, काय आहे तुझ्या हातात? फूल का? रामने विचारले. अरे, फुलाला माझे मलिन व पापी हात मी कधी लावतो का? मी दुरूनच त्याला हात जोडीत असतो. श्याम म्हणाला. मग काय आहे हातात? नामदेवने विचारले. देवाच्या मूर्ती. श्याम म्हणाला. तुमची गणपतीची मूर्ती तर तुम्ही देऊन टाकली ना बाबूला? भिकाने विचारले. हो, पण माझ्याजवळ कितीतरी मूर्ती आहेत. श्याम म्हणाला. पाहू दे कसली आहे. असे म्हणून गोविंदाने श्यामचे हात धरले व मूठ उघडले. त्या मुठीत मोती बाहेर पडले. हे माझे हिरे, हे माझे देव, लोक म्हणतात. समुद्राच्या तळाशी मोती असतात व पृथ्वीच्या पोटात हिरे असतात. मला तर प्रत्येक नदीच्या वाळूत व प्रत्येक टेकडीच्या माथ्यावर हिरे व मोती दिसतात. पहा रंग कसे आहेत. असे म्हणून श्याम दाखवू लागला. श्याम, आज बोलणार ना तू? रामने विचारले. हो, या मुलांना मी सांगितले आहे ना, जेवून या म्हणून. त्यांनीच हे सुंदर खडे आणून दिले. त्यांनीच हा आनंद दिला व उत्साह. मी आता 2 ताससुद्धा बोलेन. प्रार्थनेची वेळ झाली असेल ना? श्यामने विचारले. प्रार्थनेची वेळ झाली होती. श्याम अंगावर पांघरून घेऊन बसला होता. प्रार्थना झाल्यावर तो बोलू लागला. जप्तीच्या वेळी आमची दुर्वांची आजी घरी नव्हती. ती कुठे गावाला गेली होती. ती परत आली.
आई त्या दिवसापासून अंथरुणालाच खिळली. तिच्या अंगात ताप असे, तो निघत नसे. शुश्रूषा तरी कोण करणार? आजीला होईल तेवढे आजी करीत असे. राधाताई मधून मधून येत व आईला कधी मोरावळा वगैरे आणून देत, कधी पित्ताची मात्रा आल्याचा रसात देत. जानकी वहिनी, नमू मावशी वगैरे येत असत. परंतु घरात आता काम कोण करणार? शेजारच्या शरदला नाव कोण घालणार? आई जे 2 रुपये मिळवित होती ते आता बंद झाले. वडील आले म्हणजे दुर्वांची आजी रागाने चरफडे बडबडे. मेला स्वयंपाक तरी कसा करायचा? चुलीत घालायला काडी नाही, गौरीचे खांड नाही, भाजीला घालायला तेल नाही, मीठ नाही, का नुसता भाजी भात उकडून वाढू? दुर्वांची आजी बोलत होती. माझे वडील शांतपणे तिला म्हणाले, नुसते तांदूळ उकडून आम्हाला वाढ. द्वारका काकू, आमची अब्रू गेलीच आहे. ती आणखीन दौडू नका. त्या दिवशी आई पुरुषोत्तमाला म्हणाली, पुरुषोत्तम, तुझ्या मावशीला पत्र लिही. आता अखेरच्या वेळी तीच उपयोगी पडेल. तिला लिही म्हणजे ती येईल. राधाताईंना एक कार्ड देण्यासाठी मी सांगितले आहे. जा घेऊन ये, नाहीतर इंदूलाच मी बोलावते म्हणून सांग. तीच चांगले पत्र लिहित. जा बाळ, बोलावून आण. पुरुषोत्तमाने इंदूला सांगितले व इंदू कार्ड घेऊन आली. यशोदाबाई, जास्त का वाटते आहे? कपाळ चेपू का मी जरा? ती प्रेमळ मुलगी म्हणाली. इंदू, नको इंदू, विचारलेस एवढेच पुष्कळ हो. कपाळ चेपून अधिकच दुखते. तुला पत्र लिहिण्यासाठी बोलविले आहे. माझ्या बहिणीला पत्र लिहायचे आहे. सखूला, तिला माझी सारी हकीकत लिही व मी बोलावले आहे म्हणून लिही. कसे लिहावे ते तुला चांगलेच समजेल. आई म्हणाली. इंदूने पत्र लिहिले व वर पत्ता लिहिला. पुरुषोत्तम ते पत्र पेटीत टाकून आला. इंदूचा मुलगा घरी उठला होता म्हणून इंदू निघून गेले. बाळा, पाणी दे रे. आई माझ्या लहान भावाला म्हणाली. तो एकदम तोंडात ओतू लागला. चमच्याने घाल, संध्येच्या पळीने घाल, चमचा नसले तर, असे आईने सांगितले. असे पुरुषोत्तमाने पाणी पाजले. या जानकीबाई या. हो बसा. जानकीबाई समाचाराला आल्या होत्या. पाय चेपू का जरा? त्यांनी विचारले. चेपू बिपू नका. ही हाडे जानकीबाई चेपल्याने खरेच जास्त दुखतात. जवळ बसा म्हणजे झाले. आई म्हणाली. आवळ्याची वडी देऊ का आणून? जिभेला थोडी जाऊ येईल. जानकीबाईने विचारले. घ्या तुकडा आणून. क्षीण स्वरात आई म्हणाली. चल पुरुषोत्तम, तुझ्याजवळ देते तुकडा, तो आईला आणून दे. असे म्हणून जानकीबाईंनी निघून गेल्या. पुरुषोत्तमही त्यांच्याबरोबर गेला व त्यांनी दिलेली आवळ्याची वडी घेऊन आला. आईने तोंडात लहानसा तुकडा धरून ठेवला. पुरुषोत्तम जवळ बसला होता. जा हो बाळ, जरा बाहेर खेळ बीट. शाळेत काही जाऊ नकोस. मला बरे वाटेल. त्या दिवशी शाळेत जा. येथे कोण आहे दुसरे? असे त्याच्या पाठीवर हात फिरवीत आई म्हणाली. पुरुषोत्तम बाहेर खेळावयास गेला. तिसरे प्रहरी नमू मावशी आईकडे आली होती. आईची ती लहानपणची मैत्रीण ती गावातच दिली होती. दोघी लहानपणी भातुकलीने हंडी बोरखड्याने खेळल्या होत्या. दोघींनी झोपाळ्यावर ओव्या म्हटल्या होत्या. दोघींनी एकत्र मंगळागौर पुजली होती. एकमेकींकडे बसोळ्या म्हणून गेल्या होत्या. नमू मावशीला आईकडे वरचेवर येता येत नसे. तिचे घर होते गावच्या टोकाला. शिवाय तिलासुद्धा मधून बरे नसे. ये नमू, कसं आहे तुझं? तुझ्या पायांना जरा सूज आली होती, आता कशी आहे? आईने नमूला विचारले. बरे आहे. चाफ्याच्या पानाने शेकविले. सूज ओसरली. पण तुझं कसं आहे? अगदीच हडकलीस. ताप निघत नाही अंगातला. नमू मावशी आईच्या अंगाला हात लावून म्हणाली. नमू, तुझ्याबरोबर पुरुषोत्तम येईल. त्यांच्याबरोबर तांबलीभर तेल दे पाठवून. तेलाचा टाक नाही घरात. द्वारका काकू ओरडले. तुला सारे समजते, मी सांगायला नको. तू तरी का श्रीमंत आहेस? गरीबच तू, परंतु परकी नाहीस ना तू मला, म्हणून सांगितले. आई म्हणाली. बरे हो, त्यात काय आले? इतके मनाला लावून घेऊ नकोस. सारे मनाला लावून घेतेस. तुझे खरे दुखणे हेच आहे. मुलांना हवीस हो तू. धीर धर. नमू म्हणाले. आता जगण्याची अगदी इच्छा नाही. झाले सोहळे तेवढे पुरेत.
आई म्हणाली, तिन्ही सांचे असे नको गबुलू. उद्या की नाही तुला गुरगुट्या भात टोपात करून आणेन, खाशील ना? नमू मावशीने विचारले. नमू डोळे मिटावे हो आता. किती ग ओशाळवाणे लाजीरवाणे हे जिणे. आईच्या डोळ्यात पाणी आणून म्हणाले, हे काय असे? बरे होशील हो, तू बस येशील. तुझे श्याम गजानन मोठे होतील. गजाननाला नोकरी लागली का? नमूने विचारले. महिन्यापूर्वी लागली, परंतु अवघा 19 रुपये पगार. मुंबईत राहणं. तो खाणार काय, पाठवणार काय? शिकवणी वगैरे करतो. परवा 5 रुपये आले हो त्याचे. पोटाला चिमटा घेऊन पाठवत असेल, आई सांगत होती. श्यामला कळवले आहे का तुमच्या दुखण्याचे? नमूने विचारले. त्याला कळवू नका असे मी त्याला सांगितले. तिकडे बिचारा अभ्यास करीत असेल, उगीच कशाला त्याला काळजी. येण्याला पैसे तरी कुठे असतील त्याच्याजवळ. येथे आला म्हणजे फिरून जाण्याच्या वेळी हवेत पैसे. पैशाशिवाय का ही लांबची येणीजाणी होतात? येथे कापात जवळ होता. वाटेल तेव्हा येत असेल, परंतु विद्येसाठी लांब गेला. त्याला देव सुखी ठेव म्हणजे झाले. माझे काय? आई म्हणाली. नमू मावशी निघाली. कुंकू लाव ग, तेथे कोनाड्यात करंड आहे, आईने सांगितले. नमू मावशीने स्वतःला कपाळी कुंकू लावले व आईलाही लावले व ती निघून गेली. आई, हे बघ मावशीचे पत्र. मला सारे लागले वाचू मी असे म्हणून पुरुषोत्तमाने मावशीचे पत्र वाचून दाखविले. मावशींचे अक्षर सुवाच्य व ठसलेले असे. मावशी येणार होती. आईला आनंद झाला. इतक्यात इंदू आली. इंदू, उद्या येणार हो सुख. तू पत्र लिहिले होतेस ना? हे बघ तिचे पत्र. दे रे इंदूताईला, आई पुरुषोत्तमास म्हणाली. इंदूताईने पत्र वाचले व म्हणाली, मी पाहीन त्यांना. तुम्ही त्यांच्या गोष्टी सांगत असा. वाटे की केव्हा त्यांना बघेन. इंदूच्या आईने इंदूला हाक मारली. पुरुषोत्तम, चल आमच्याकडे. आईने सांजा केला आहे, चल. इंदू म्हणाली, जा बाळ, त्या परक्या नाहीत हो असे आईने सांगितले. तेव्हा तो गेला. माझ्यामुळे तुझे असे हे हाल. तुला नीट खायला प्यायला मला देता येत नाही. मी अभागी आहे काय? वडील आईजवळ बसून म्हणत होते, हे काय असे? तुम्हीच जर हातपाया गाळून रडायला लागलात तर धाकट्या पुरुषोत्तमाने काय करावे? पुरुषांनी धीर सोडता कामा नये. तुम्ही काही मनाला लावून घेऊ नका. तुमच्या जीवावर मी पूर्वी उड्या मारल्या, सारी सुखे भोगली, वैभवात लोळले. मला काही कमी नव्हते हो. आले आहेत 4 कठीण दिवस, जातील. मी पाहिले नाही तरी मुलांचे वैभव तुम्ही पहा. तुमच्या डोळ्यात मी येऊन बसेन हो असे आई बोलत होती. तू सुद्धा बरी होशील. सुख येत आहे, ती तुला बरी करील. वडील म्हणाले, कशाला खोटी आशा आता. आतून जाड पोखरले आहे सारे. ते पडणारच हो. माझे सोने होईल. भरल्या हाताने मी जाईन, सुवासिनी मी जाईन. तुम्हाला कोण फक्त वाईट वाटले, नाहीतर काय कमी आहे? तुमच्या मांडीवर तुमच्याजवळ मरण यावे, याहून भाग्य कोणते? या भाग्यापुढे सारी सुखे तुच्छ आहेत. या भाग्याच्या आनंदामुळे सारी दुःखेही मला आनंददायकच वाटतात. असे बोलून आईने वडिलांच्या मांडीवर आपला कडक हात ठेवला. बोलण्याने आईला थकवा आला होता. पाणी द्या ना तुमच्या हाताने, आईने प्रेमाने सांगितले. वडिलांनी झारीने थोडे पाणी तोंडात घातले. तुमच्या हातचे पाणी म्हणजे पावनगंगा, अमृताहुनी ते हे गोड आहे. बसा आज माझ्याजवळ, जाऊ नका कुठे. मी डोळे मिटून तुमचे ध्यान करते हो. असे बोलून वडिलांचा हातात घेऊन आई डोळे मिटून ध्यान करू लागली. फार थोर गहीवर आणणारे पावन असे हे दृश्य होते. इतक्यात राधाताई आल्या. तेथे वडील बसलेले पाहून त्या परत जात होत्या. या इंदूंच्या आई या म्हणून विनयशील वडील बाहेर उठून गेले. राधाताई आईजवळ बसल्या. आईच्या केसावरून त्याने हात फिरवला. केस जरा सारखे केले. पहाटे येणार वाटतं तुमची बहीण, त्यांनी विचारले. हो, पत्र आले. इंदूने वाचले. आई म्हणाली, तिनेच सांगितले. बरे होईल.
प्रेमाचे माणूस जवळ असले म्हणजे बरे वाटते. राधाताई म्हणाल्या, सारी प्रेमाचीच माणसे आहेत. ते जवळ आहे, तुमचा शेजार आहे, आणखी काय पाहिजे? आई म्हणाली. थोडा वेळ बसून राधाताई निघून गेल्या. मावशी पहाटे येणार होती. पुरुषोत्तम किती लवकर उठला होता. तो सारखा गाड्यांचा आवाज ऐकत होता. बोटींची माणसे घेऊन येणाऱ्या बैलगाड्या पहाटेच्या सुमारास पालगडला येत जरा कवाडाशी गाडी थांबली असे वाटताच पुरुषोत्तम धावत जाई व पाहे. परंतु गाडी पुढे निघून जाई. शेवटी एक गाडी आमच्या बेड्यांशी थांबली. आपल्याच बेड्यांशी थांबली रे, आजी म्हणाली. दुर्वांची आजी पोतेरे घालत होती. पुरुषोत्तम धावत गेला. वडीलही पुढे गेले. होय, मावशीच आली होती. पुरुषोत्तम करंडी घेऊन आला. वडील ट्रंक घेऊन आले. मावशी वळकटी घेऊन आली होती. भांडे घेऊन गाडीवान निघून गेला. श्यामची आई पुस्तकातील आईचा शेवटचा आजार ही कथा तुम्हाला नक्कीच आवडली असेल. मी श्रीराम मंजिरे तुमची रजा घेतो आहे. तुम्ही ऐकत राहा आचार 90 FM.